परिसरातील मोकळ्या जागेवर धर्मशाळेचं बांधकाम करण्यात येणार आहे। या बांधकामासाठी 14,88,00,00,000च्या अंदाजपत्रकाला शासनाने मान्यता दिली। यानं बाहेरगावहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे। धुळ्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना निवेदन दिलं। केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या एमएसपी नुसारच मका, कापूस आणि सोयाबीनची खरेदी करण्यात यावी, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। पंढरपूर कॉरिडॉरमुळे मंदिर परिसरातील 600 कुटुंब बाधित होणार आहेत, तसंच छोटे मोठे व्यापारी देखील रस्त्यावर येणार आहेत। त्यामुळे कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी बाधितांचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला। कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय सभा आणि भव्य मोर्चा काढण्याचाही निर्धार झाला आहे। यवतमाळमधील मांग गारोडी समाजानं कायमस्वरूपी पट्टे देण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले। शासनाच्या जागेवर गेल्या 40 ते 50 वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्यांना अद्याप कायमस्वरूपी पट्टे मिळाले नाहीत। त्यामुळे कुठल्याच योजनांचा लाभ या नागरिकांना मिळत नाही। चंदन हातगाडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे। कांद्याचा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरत आहे। कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी 300 रुपये भाव मिळतोय। यामुळे उत्पादन खर्च देखील निघणं कठीण झालंय। दिवाळीनिमित्त धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे आकाशकंदील, लाइटिंग, दिवे आणि तोरण यासारखे साहित्य दाखल झाले। त्यामुळे शहरातले रस्ते ग्राहकांनी फुललेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर विजेच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली। 2 तास पडलेल्या जोरदार पावसानं भातशेतीचं मोठं नुकसान झालंय। काही ठिकाणी भातशेतीची आडवी आली, तर जिल्ह्याला 18 ते 20 तारखेपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे। आमगाव तालुक्यातील कुंभारटोली परिसरात पतंग घेण्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय मुलीचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला। कनिष्का मेश्राम असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। उड्डाण पूल लांब असल्यानं दररोज शाळकरी मुलांना आणि स्थानिकांना मोठा फेरा मारावा लागतो। जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकरला लाच घेताना पकडताच नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला। गेल्या अनेक वर्षांपासून तो लाच घेत असल्यानं शहरातील नागरिक त्रस्त होते। त्यामुळे कारवाई करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्याचे नागरिकांनी आभार मानले। राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेतील टॉप 25 विद्यार्थ्यांशी कॉफी विथ चॅम्पियन्स अँड सीईओ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला। यावेळी विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शन शिक्षक यांच्याशी संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले। हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयासाठी पाण्याची मशीन अमेझॉनवरून मागवण्यात आली होती। मात्र यात कचरा, लाकडाचे तुकडे आणि फुटलेलं स्पीकर आले। अमेझॉनवरून शॉपिंग करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस जळगावमध्ये उत्साहात साजरा झालाय। पांझरापोळ भागात गायीचं पूजन करण्यात आलंय। मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील शेती पिकं खरडून गेली आहेत। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झालाय। शेतकऱ्यांना मानसिक धीर देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात आली। काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांच्या दोन्ही ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली आहे। श्रीरामपूर शहरातील